सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा सिंधूकडे आलेला असतो. त्यावेळेस सिंधू राघवला सांगते की ज्या वेळेस वेणूचे ती त्याच्या आई आजीकडून होणारे लाड सावी बघते त्यावेळेस तिला खूप वाईट वाटतं. तर राघव म्हणतो की साहजिकच आहे, सावी या घरात राहते आणि वेणूचे लाड होताना जर तिने बघितले तर तिला वाईट वाटणारच. तर तिचे बाबा कोण आहेत हे आता राघव सिंधूला विचारतो. तेव्हा सिंधू म्हणते की ते सांगणं एवढं सोपं नाहीये. राघव म्हणतो की का सोपं नाहीये, तुम्हाला जर त्यासाठी काही मदत लागली तर मी मदत करायला तयार आहे. सिंधू म्हणते की आता मला कुणाच्या मदतीची गरज नाहीये, माझ्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी ना मी एकटी समर्थ आहे. सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि सिंधू म्हणते की मी मुद्दाम सावीच्या बाबांना तिच्यापासून लांब ठेवते, पण हे तुम्हाला का ठेवते ते कळणार नाहीये, जाऊ द्या. तर आता इकडे सावी बाहेर येऊन विचार करत असते. तेव्हा सावीसमोर आपण कसे सत्कार समारंभात राघवला पोलीस काका तुम्हीच माझे बाबा असे सांगितले हे सर्व आता सावीला आठवते. जसे विनू तुम्हाला आवडला म्हणून तुम्ही विनूला घरी आणले, तसेच पोलीस काका तुम्ही मला आवडतात तेव्हा बाबा म्हणून तुम्ही घरी येताल का, हे आता सावीचे बोलणे सावीला आठवत असते. आणि मग सावीने सांगितलेले असते की माझे नाव तुम्ही जर घरी आलात बाबा म्हणून तर होणार सावी राघव सावंत. तर राघवच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. सावी देवाला म्हणते की तू सर्वांची विश पूर्ण करतो, माझी विश कधी पूर्ण करणार. तर तेवढ्यात वेणू तिथे येतो. तर सावी वेणूला म्हणते की मी आता दहीगावला जाणार आहे. तेव्हा वेणू म्हणतो की का. तेव्हा सावी म्हणते की इथे मी कुणालाच नाही आवडत. वेणू म्हणतो की असं कसं. सावी मी तुला आवडतो ना आणि तूही मला आवडते. सावी म्हणते की मला तुझ्यासोबतच राहायचं रे, पण दुसरे कुणीच माझी काही काळजी करत नाही. सावी म्हणते की पोलीस काकांना मी जो प्रश्न विचारला ना त्यामुळे आईंवरती सर्वजण चिडले. तर वेणू म्हणतो की जाऊ दे सावी, आणि उलट माझे बाबा जर तुझे बाबा झाले तर खूप मज्जा येईल, मला खूप आवडेल. सावी म्हणते की खरंच असं होईल का वेणू. तर वेणू म्हणतो मी माझ्या बाबाशी बोलेल आणि मग डॉक्टर काकू, बाबा, तू आणि मी आपण चौघे एकत्र राहू. सावी म्हणते की असं जर झालं तर किती मजा येईल. तेव्हा वेणू म्हणतो की एक फॅमिली होईल आणि मग खूप मजा येईल. इकडे आता राजेश्री ही बेडरूममध्ये येत रत्नाकरला म्हणते की मला सिंधूची ही गोष्ट अजिबात पटलेली नाहीये. तेव्हा रत्नाकर म्हणतो की जाऊ दे राजेश्री, त्या विषयावर मला बोलायचंच नाहीये. राजेश्री म्हणते मग मी कुणासोबत बोलायचं. रत्नाकर म्हणतो की सावीला सिंधूने सांगितले का तिचे बाबा कोण आहे. तर राजेश्री म्हणते की नाही नाही, कधी येणार आहे ती वेळ काय माहिती. राजेश्री म्हणते कसं आहे ना, सत्कार समारंभात खूप हसू झालं आणि मला सुद्धा वहिनीचं म्हणणं पटतंय बरं का. सिंधू ही सावीचा वापर करून राघवच्या जवळ तर येत नसन ना, असे आता राजेश्री रत्नाकरला बोलते. रत्नाकर म्हणतो की सावीचे बाबा कोण आहे ते सिंधू सांगत नाही, हेच तुला वाटतंय ना. तर राजेश्री म्हणते की हो. तेव्हा रत्नाकर म्हणतो की आपण जसं वेणूला दत्तक म्हणून घेतलं तसंच सिंधूने सुद्धा सावीला दत्तक म्हणून घेतले असेल तर मग ती कसे काय सांगेन. रत्नाकर म्हणतो की नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आपण पडताळून बघायला हवी. तर राजेश्रीला सुद्धा रत्नाकरचे म्हणणे पटलेले असते. इकडे आता राजेश्री ही मधूच्या रूममध्ये येते. तर इकडे राजेश्री मधूला समजावत म्हणते की तुझी मनस्थिती कळते राणी मला. तर राणी म्हणते की मला तर काहीच कळत नाहीये, राघव माझा एकही शब्द ऐकायला तयार नाहीये. राजेश्री म्हणते की राणी आता संसार तुझा सुरू झालाय तेव्हा सर्व काही तूच सावरायला हवं, आणि तुमच्या दोघांमध्ये आता तिसरी व्यक्ती जर येणार असेल तर ती फक्त तुझं मूल असेल आणि यासाठी तू प्रयत्न कर. इकडे आता राघव सुद्धा वेणूच्या बेडरूममध्ये येऊन वेणूला ब्रेकफास्ट देतो. ब्रेकफास्ट करत असताना आता राघव विचारात पडतो. तेव्हा वेणू म्हणतो कसला विचार करताय बाबा, तुम्हाला सावीबद्दल बोलायचंय का. वेणू म्हणतो की सावीच्या प्रश्नाचं बाबा तुम्ही का उत्तर दिलं नाही. तर विचार करत राघव म्हणतो की ऑलरेडी वेणू, तू तर सावीला तिची बहीण मानलेलीच आहे ना. तेव्हा वेणू म्हणतो हो, पण तुम्ही सावीच्या त्या पेपर्सवर सही करणार का बाबा, आणि मग तुम्ही तिचे सुद्धा बाबा होणार ना, असे वेणू राघवला विचारतात. राघव पुन्हा विचारात पडतो. राघव म्हणतो की मला सुद्धा आवडलं असतं वेणू, पण तेवढ्यात वेणू म्हणतो की तुम्ही जर सावीचे बाबा झाले तर सावीला खूप आवडेल. इकडे सावी सुद्धा सिंधूला म्हणते की पोलीस काका माझे बाबा नाही होऊ शकत का. तर सिंधू म्हणते नाही. तर सावी म्हणते की पोलीस काका जेव्हा आपल्या गावात आले होते ना तेव्हापासून ते मला खूप आवडतात आई. सावी म्हणते की आई मला माहीत आहे माझे बाबा सुद्धा पोलीस काकांसारखेच असतील आणि ते आपल्यासोबत का नाही राहत ग आई. तेव्हा सिंधू पुन्हा सावीला समजावू लागते. सिंधू म्हणते की अगं सावी, काही मुलांकडे दोन्हीही आई बाबा असतात, काहींकडे फक्त आई असते तर काहींकडे बाबा, सगळ्यांना काही सारखं नाही भेटत. तेव्हा सावी म्हणते की आई
तुझी आईसुद्धा लवकर देवाघरी गेली का? आणि मग माझे बाबासुद्धा देवाघरी गेले का? सिंधू म्हणते की नाही, तुझे बाबा देवाघरी नाही गेले. तर सावी म्हणते की आई, मग त्यांना आपण शोधूयात ना. इकडे विनू राघवला म्हणतो की सावीने तिचे बाबांना खूप शोधलं. तर तुम्ही जसे मला तुमचे मुलगा मानलं ना, तसेच तुम्ही सावीला तुमची मुलगी माना ना. तेव्हा आता राघवला मोठा धक्का बसतो. विचार करून राघव म्हणतो की अरे विनू, तसं जर केलं ना तर त्याचा सगळ्यात जास्त लॉस तुलाच होईल. तर विनू म्हणतो तो कसा काय? राघव म्हणतो की हे बघ, आता मी माझं सगळं प्रेम तुला देतोय विनू. जर सावीला मी मुलगी मानलं तर मग तुझं सुद्धा प्रेम डिवाईड होईल ना. सर विनू म्हणतो की मी ॲडजस्ट करील बाबा. तेव्हा राघव म्हणतो की तू करशील रे ॲडजस्ट, पण सावीला ते चालेल का? राघव म्हणतो की अरे विनू, तसे जर केले आणि सावीचे जर खरे बाबा परत आले तर मग काय? तेव्हा विनू म्हणतो की मग आपण त्यांना तसं सांगू आणि सावी आपल्यासोबतच राहील. इकडे आता सावी सुद्धा सिंधूला सांगते की आपण आपल्या बाबांना शोधूयात का आई? तेव्हा सिंधू म्हणते की तू गुड गर्ल आहे ना, मग आता विचार काढून टाक बरं तो. सावी म्हणते की आई, पोलीस काकांना उत्तर देण्या अगोदरच तुम्हाला तिथून घेऊन आली होती ना, याचा मला खूप राग आला होता. पण जेव्हा तू रडायला लागली ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. सावी म्हणते की खरंच आई, मी माझ्या बाबाला खूप मिस करते आणि कालचा प्रश्नच मी पोलीस काकांना पुन्हा विचारणार आहे. इकडे आता ऋतुजा ही काकू समोर येत म्हणते की तुम्ही सुद्धा आता त्या सावीचाच विचार करता का? तर आता इकडे काकू म्हणते की घरातल्या मुलांचा नेहमीच चांगला विचार करायला हवा. त्यांचे लाड करून डोक्यावर बसवण्यापेक्षा त्यांच्यावरती चांगले संस्कार करायला हवे. त्यांच्या भल्यासाठी कधीकधी कडवटही वागावं लागतंय आणि आपल्या घराला त्याची कीड लागली. तर रेश्मा म्हणते कीड लागली. इकडे आता तेवढ्यात राजेश्री सुद्धा तिथे आलेली असते. तेव्हा आता काकू म्हणते की सिंधूला जर राघवपासून बाजूला करायचे असेल तर त्यावर फक्त एकच उपाय आहे. तेव्हा आता ऋतुजा आणि राजेश्री म्हणतात की काय वहिनी? तर लगेचच काकू म्हणते की सावीची DNA टेस्ट करायची. सावीचे वडील कोण आहे हे सिंधू सांगत नाहीये, तेव्हा आपणच आता ते शोधून काढायचे असा आता काकूने निर्णय घेतलेला असतो. काकू म्हणते की मंगेशची सुद्धा DNA टेस्ट करून घ्यायची आणि मग सावी आणि मंगेशची DNA टेस्ट मॅच झाली तर सावी ही त्या मंगेशची मुलगी आहे हे आता आपल्यासमोर येईन. आणि ती जर मंगेशची मुलगी आहे याची खात्री झाली की मग आपोआपच सिंधू राघवच्या मनातून उतरेल असे आता काकूने ठरवलेले असते. राजेश्री म्हणते की प्लीज वहिनी, असं काही करू नका. का ठाऊक सिंधूने त्या सावीला दत्तक सुद्धा घेतलं असेल. काकू म्हणते की सिंधू तर तशी काही म्हणाली नाही आणि सारखं तू मध्ये का काही कुंभक आलवतेस ग राजेश्री? तर आता DNA टेस्ट करण्यासाठी आता मोठा प्लान केलेला असतो. तेव्हा आता सावी ज्या कंगव्याने केस विंचारत असते तो कंगवा घेऊन रेश्मा ही बेडरूममध्ये येते आणि ऋतुजाला तो कंगवा दाखवत म्हणते की यावर तर एकही केस नाहीये आई. इकडे आता दोघीही म्हणजे ऋतुजा आणि रेश्मा सावीचा केस इकडे तिकडे त्यांच्याच रूममध्ये शोधू लागतात. ऋतुजा म्हणते की सिंधूचा केस लांब आहे आणि सावीचा छोटा, तो आपल्याला बरोबर कळेन. तेवढ्यात ऋतुजाचे लक्ष डस्टबिनकडे जाते आणि हसतच ऋतुजा म्हणते की रेश्मा, आपल्याला आता सावीचा केस सापडण्याचा मार्ग सापडला आणि रेश्माला डस्टबिनकडे बोट करते. तेव्हा ते डस्टबिन बघून रेश्मा म्हणते की नाही नाही आई, मी ते डस्टबिन नाही उचकणार बरं का. तेव्हा आता ऋतुजा रेश्माची समजूत घालून अखेर ते डस्टबिन उचकायला लावते आणि त्यामध्ये केस शोधायला लावते. तर आता रेश्माला ते खूप गिल्टी फील होत असतं. इकडे आता बेडरूममध्ये असलेला राघव हा विचार करत असतो. तेवढ्यात विनू पाठीमागून तिथे येतो आणि म्हणतो की बाबा, मम्मा मुंबईला का गेली? तेव्हा लगेचच राघव म्हणतो की मुंबईला तुझ्या आईची मम्मा राहते ना, तिची तब्येत थोडीशी खराब झाली विनू, म्हणून ती गेली. तिच्या मम्माला थोडं बरं वाटलं ना तर ती लगेच परत येईल आणि तोपर्यंत तुझा बाबा आहे ना तुला चेअर करायला, असे आता राघव विनूला बोलतो. त्यानंतर विनू राघवला म्हणतो की बाबा, मी जर रेस जिंकलो तर तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल का? तर राघव हसतच म्हणतो की बोल विनू, तुला काय हवंय? दिलं मी प्रॉमिस. तर विनू म्हणतो की ज्या वेळेस मी रेस जिंकेन त्यानंतर मग सावीचे बाबा तुम्ही होताल का? तर आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता विनू म्हणतो की नाही बाबा, तुम्ही आता मला प्रॉमिस दिलंय, मी आता रेसची प्रॅक्टिस करतो आणि जेव्हा मी रेसमध्ये जिंकेन त्यावेळेस तुम्ही सुद्धा तुमचं प्रॉमिस पाळायचं आणि मग तुम्ही सावीचं बाबा व्हायचं. तर ते आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता सावीचे केस सापडून ऋतुजा आणि रेश्मा सावीची DNA टेस्ट करतात. त्यानंतर ऋतुजा आणि रेश्मा दोघीही म्हणतात की आता सावीची तर DNA टेस्ट झाली आणि त्या DNA टेस्टमधून सावी जर मंगेशची मुलगी असेल तर मग आपोआपच राघव हा सिंधूला बाजूला करील आणि
दोघींनाही आपण घरातून हाकलून देऊ. तेव्हा आता लगेचच सिंधू तिथे आलेली असते आणि ऋतुजा रेश्माचे ते बोलणे ऐकते. तेव्हा आता सिंधूला मोठा धक्का बसतो आणि सिंधू विचार करते की यांनी सावीची DNA टेस्ट केली का. तर आता इकडे ऋतुजा आणि रेश्माने सावीची अखेर DNA टेस्ट केलेली असते. इकडे आता हॉलमध्ये सर्व जमलेले असताना राघव तिथे येतो. तेवढ्यात उठून उभा राहत काकू राघव समोर येत म्हणते की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे राघव. तेव्हा राघव म्हणतो की काय काकू. आणि काकू लगेचच राघवच्या हातात एक पॉकेट देते. तेव्हा राघव म्हणतो हे काय आहे. तर काकू म्हणते की सरप्राईज आहे राघव, उघडते. आणि आता राघव ते पॉकेट उघडू लागतो. त्याच वेळेस आता इकडे रेश्मा आणि ऋतुजा खूप खुश झालेल्या असतात आणि सिंधू ही तिथे आलेली असते. तेव्हा आता सावीच्या DNA टेस्टचे रिपोर्ट आता राघवच्या हातात पडताच इकडे सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. राघव आता ते सावीच्या DNA टेस्टचे पॉकेट उघडतो आणि आता ते DNA रिपोर्ट आता राघव समोर आलेले असतात आणि आता राघव ते DNA रिपोर्ट बघतो. तेव्हा सावीचे ते DNA रिपोर्ट बघून आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सावीची DNA टेस्ट करून सावी ही कुणाची मुलगी आहे हे सत्य आता राघव समोर येऊन राघव कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.